कुकरमध्ये अर्धा किलो मटण घ्यायचं आहे। हळद, मीठ, लसूण आले पेस्ट आणि पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मटणाला जास्त शिजवायचं नाही। डिटेल रेसिपी तुम्हाला युट्यूबवरती करिश्माज मेजवानी या चॅनलवरती पाहायला भेटेल। मटण इथं बघू शकता ओबडधोबड शिजलेलं आहे। तेलामध्ये काही खडे मसाले, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो परतवून घ्यायचं। त्यानंतर ओलं खोबरं, लसूण आले पेस्ट टाकून परतवून घ्यायचं। हा घरी बनवलेला पुलाव मसाला आहे, याची सुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे। मटण टाकून घ्यायचं। मटण परतवून घेतल्यानंतर मीठ, धना पावडर, जिरा पावडर, हळद, दही, कोथिंबीर, पुदिना, एव्हरेस्टची कुरकुरीत कसुरी मेथी आणि त्याचसोबत मटण शिजवलेलं पाणी टाकून जोपर्यंत मटणाला काळा कलर येत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे। परतनच इथं महत्वाचं आहे। छान परतवून घेतल्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणीला उकळी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मोठ्या गॅसवरती शिजवायचं। थोडंसं पाणी शिल्लक राहिलं की झाकून 25 मिनिटांसाठी दम द्यायचं। त्यानंतर गॅस बंद करून हवा असेल तर फूड कलर टाकून घ्यायचा, तळलेला कांदा, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तर तयार आहे मस्त असं चमचमीत मटण पुलाव। टॅग करा सांगली मिरजकर मित्रांना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक